आय एम गोइंग टू द ग्रेट कोकण मुळशी डॅम आणि ढग वगैरे आलेले एकदम खतरनाक. मी आणि आपली स्कॉर्पिओ एन. आजचा प्लॅन एकदम जबरदस्त आहे. पाऊस मस्त सुरू आहे आणि आपल्याला जायचं आहे कोकणात. मोस्ट प्रोबॅबली गणपतीपुळे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून पुढचा प्लॅन. सो लेट्स गो. आता मंडळी तिकडे बसली नाश्ता करायला आणि मी आहे इकडे. एक नंबर भारी मौसम, व्हेरी नाईस वेदर. तामिनी घाट आता पार करायचा. इथे नाश्ता करणार, तामिनी घाट पार करणार आणि मग आम्ही जाणार गुहागरकडे. हे तर मी 10 मिनटं झाले ट्राय करतोय, पण हे कुड नॉट रीच सर्व्हर वगैरे काय 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 दाखवतोय आणि ट्रान्झॅक्शन तर होत नाही. नाश्ता तर होऊन गेला आहे. तर अशा वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो. ऑलवेज बेटर टू कॅरी कॅश. आता एकदम जबरदस्त असा तो हिरवागार आणि खूप धबधब्यांनी नटलेला तामिनी घाट संपलाय. मग MIDCचा छोटासा पॅच होता तो कंप्लीट करून आता आपण माणगावच्या रस्त्याला लागलो आहे. कोकणात आलोच आहे आता आपण. मस्त मजा येते, एकदम भारी. रस्ता एकदम छान आहे. रस्ते इकडचे सगळे छानच आहेत. मस्त काही नवीन बनवले, जुने पण जे आहेत ते एकदम छान. बायकर्स फिरत आहेत सगळीकडे. आपली पण बुलेट आहे घरी, वाट पाहते आपली. पण सध्या स्कॉर्पिओ एन नवीन गाडीची मजा घेणं सुरू आहे. तामिनी घाट संपला, नंतर माणगाव पण सोडलंय आपण आणि आता जातोय मी गुहागरकडे. रस्ता एकदम भारी आहे. पाऊस जोरात सुरू झाला एकदम. गाडी खूप खराब झाली आहे पण ती धुतली जाईल आता नॅचरलीच. चला 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 चला. बेकारच सुरू झाला अचानक. हो, या मस्त अशा मुंबई गोवा हायवेवरून आता आपण जातोय. मस्त एकदम भारी नजारे इतके मस्त आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा इकडे पाणी किती साचलं आहे. हे सगळे डोंगर हिरवेगार झालेत. सगळीकडे धबधबे सुरू आहेत मस्त. तर ट्रॅव्हलिंगला एकदम मजा येते भारी. आणि आपली स्कॉर्पिओ एन तर अशी क्लास चालते ना, काही टेन्शनच नाही. मित्रांनो, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आता कडक ऊन पडलंय, बाहेर दमट वातावरण आहे आणि गरम होत आहे. थोडं एक अर्ध्या पाऊण तासापूर्वी एकदम जबरदस्त पाऊस सुरू होता. गुहागर आपल्याला अजून इथून, गुहागर नाही आता गणपतीपुळेच टाकलंय. आपलं जे रिसॉर्ट आहे तो ॲड्रेस टाकलाय. गुहागरला जायचं होतं एका ठिकाणी, पण ते आपण मे बी उद्या करूया प्लॅन. 2 वाजता आपलं चेक इन आहे. अजून आपल्याला 1 ते 1:30 मध्ये आपण तिथे पोहोचू असं दाखवतंय गणपतीपुळे. सो लेट्स सी. रस्ता मस्त आहे, काही पॅचेस असतील मध्ये खराब, बट दॅट्स ओके. तो रस्ता किती भारी केलेला आहे. एक नंबर केला. इकडे गेला तर मुंबई गोवा हायवे, तिकडून गेलो तर डायरेक्ट सरळ. चिपळूणकडे जाताना म्हणजे या मुंबई गोवा हायवेवर एकदम जबरदस्त हा टनल आता सुरू केलेला आहे. मस्त बांधलं एकदम. त्याची दुसरी साईड बांधायची अजून काम सुरू आहे. तर म्हणजे इकडे तर दोन्ही लेनपैकी एक लेन सुरू आहे. 4 लेन आहे हा, तर त्याच्यातल्या 2 लेन जायच्या 2 लेन्स यायच्या असं आहे.
आणि एक नंबर मोठा आहे, जबरदस्त लांब बोगदा आहे. बऱ्याच ठिकाणी वरचं स्लॅबचं काम झालेलं आहे, काही ठिकाणी नाही आहे, पूर्ण ओपनच आहे अजून. वा, लाईट विट लावले. कोकणात यायची मजाच वेगळी. कोकणातले रस्ते, इथला माहोल सगळं एकदम भारी. जिकडे तिकडे पाणी पडतंय. काही काही मानव निर्मित आहेत, काही काही नॅचरल आहेत, पण मजा आहे मस्त. गाडी चालवायला एकदम भारी मजा येते. आता परशुराम घाट पार करून फेमस अशा परशुराम मंदिरात आलोय मी. असं म्हणतात की कोकण भूमीची स्थापना म्हणजे वसवली भूमी ती परशुरामांनी वसवली. सो आता परशुरामांच्या मंदिरात तर जाऊनच येऊ. परशुरामांच्या मंदिरात आलो आणि रेणुका मातेचे दर्शन झालं. एकदम भारी वाटतंय. मंदिर खूप छान आहे. आसपास जुने घर आहेत खूप आणि वातावरण छान आहे. तसं गरम होतं आहे कारण की दमट वातावरण झालं आहे, जरा पाऊस येणार आहे त्याच्यामुळे, पण खूपच छान वाटलं दर्शन घेऊन. इथली मूर्ती खूप जबरदस्त आहे. रेणुका मातेचा जनरली आपण फक्त चेहरा बघतो मुखवटावरचा, पण इथे पूर्ण मूर्ती आहे. तर ती दर्शन मी तरी माझ्या होते पहिल्यांदाच घेतलं, म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं मी रेणुका मातेला. तर एकदम छान वाटलं. असा जबरदस्त नजारा आहे, एकदम खतरनाक. ही आपली स्कॉर्पिओ एन आणि हे आहे आपलं रिसॉर्ट वेस्ट बे. रिसॉर्टच्या एक्झॅक्ट समोर जबरदस्त सी व्ह्यू. आपल्याला काही समुद्रात जायचं नाही आता लगेच, आता तर रिसॉर्टमध्ये जायचं आहे आणि इथून खाली उतरून काही जायचं नाही. असं आपल्याला बीचवर दुसरीकडे जायचं आहे. पण हा नजारा वेगळाच. अशा ह्या पांढऱ्या फेसाळलेल्या लाटा आणि असा समुद्र जनरली असं नाही पाहत. गोव्याला वगैरे जातो तर तिथे कसं पाण्यात खेळता येतं, हे जरा वेगळंच रूप आहे. आणि पाऊस सुरू, हे वातावरण वेगळं आहे मान्सूनचं, तर लाटा पण मोठ्या आहेत. दिसतंय की किती मोठ्या लाटा असतील या. मोठ्या मोठ्या लाटा आहेत एकदम. सो आय हॅव अराइव्ड इन दिस एक्स्ट्रॉर्डनरी रिसॉर्ट. एकदम भारी रिसॉर्ट भेटलं आहे. तेव्हा इथे तुम्ही कामच कराल विकेंडला येऊन असं त्यांना एक्सपेक्टेड आहे. मे बी त्यांनी अज्युम केलं आहे. मग चेअर किती भारी दिली. तोच जनरल सेटअप आहे, कॉफी वगैरे हे ते मस्त आहे. पण इकडे सेटअप बघा, एकदम भारी. मिनी बार पण आहे. आणि सगळ्यात भारी आपल्याला रूम जी भेटलेली आहे ती म्हणजे सी फेसिंग. तर सी फेसिंग म्हणजे काय यांचं तर मी तुम्हाला दाखवतो. या इथे बसायला वगैरे जागा आहे मस्तपैकी आणि या इकडे असा समुद्राचा नजारा. सध्या तर आमची अशी इच्छा आहे की आम्ही चहा कॉफी घेणार आणि मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये जाणार. इथे किड्स एरिया पण आहे छान. यांची प्रॉपर्टी भरपूर आहे. इकडे हे असं आहे, त्या तिकडे विलाज वगैरे आहेत आणि या इकडे आपली गाडी स्कॉर्पिओ ॲन तिकडे पार्क केलेली आहे. तर इथे आहे आता बोर्नविटा, कॉफी आणि ब्रेड बटर. आता मस्त आहे की चहा कॉफी सहीसाठी, गोंडीसाठी, युअर फेवरेट कॅरेक्टर योसाठी, इफ यू आर फॉलोइंग मी फ्रॉम माय मेनी ओल्ड व्हिडिओज, तर तिच्यासाठी बोर्नविटा आहे. बाकी आपण कॉफीचा आस्वाद घेऊया आणि जाऊ मस्तपैकी मजा करू खाली. रूमची टूर दिली तुम्हाला आणि प्लॅन सांगितला आहे, तर स्टिक टिल द एंड ऑफ द व्हिडिओ. मजा येणार आहे.